ओम नमो नारायण। मी आचार्य डॉक्टर मोहनपुरी, शिवधाम सरकार, नाशिक, महाराष्ट्रामधनं सर्व लोकांना एक मेसेज देऊ इच्छितो। मित्रांनो, सर्व उपचार पद्धती ज्या भारतामध्ये उपलब्ध आहेत, आयुर्वेद आहे, युनानी मेडिसिन आहे, होमिओपॅथी आहे, ॲलोपॅथी औषधं आहे ज्यामध्ये सर्जिकल वगैरे केलं जातं, ह्या सर्व सिस्टीम, ह्या सर्व तज्ज्ञांनी, ह्या सर्व शास्त्रज्ञांनी, ह्या सर्व ऋषीमुनींनी आपण दीर्घायू, निरोगी, स्वस्थ, सुखी, समाधानी हे कसं जीवन जगायचं ह्याबद्दल आपल्याला त्यामध्ये सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत। मित्रांनो, आजच्या आधुनिक युगामध्ये रुग्ण व डॉक्टर, पूर्वी असं होते की डॉक्टरला वेळ नाही, परंतु मी स्वतः रुग्ण तपासत असताना मला असं एक ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे की आजकाल रुग्णांना पण वेळ नाही आहे की डॉक्टर मला लगेच जायचं, लगेच तपासा आणि लगेच मी निघतोय। तर मित्रांनो, हे फार चुकीचं आहे। तुमच्या रोगापर्यंत कुठल्याही पद्धतीमध्ये, चिकित्सा पद्धतीमध्ये जर डॉक्टरला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला डॉक्टरांना वेळ द्यावा लागेल। आणि ज्या दिवशी तुम्ही डॉक्टरांकडे तपासण्यासाठी जाताय त्या दिवशी भरपूर वेळ द्या। आणि डॉक्टर जरी कमी बोलत असतील तर तुम्ही जास्तीत जास्त बोला, कारण की तुम्ही जास्तीत जास्त बोलल्यानंतर तुमच्या रोगाच्या मुळापर्यंत हा डॉक्टर पोहोचतो आणि त्याला प्रॉपर एक प्लॅटफॉर्म मिळतो की तुम्हाला औषधं कशी द्यायचे। मित्रांनो, आमच्या शिवधाम सरकारमध्ये आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने सर्व रोगांचं नाडी परीक्षण करून आम्ही त्याचा आयुर्वेदिक उपचार करतोय। मित्रांनो, हे सर्व करत असताना एका रुग्णाला कमीत कमी अर्धा तास तरी मला द्यावं लागतं, कारण की त्याचं नाडी परीक्षण करणे, त्याला प्रश्न विचारणे, त्यानंतर त्याचं दर्शन करणे की मला काय समजतं त्यामधनं, आणि मग त्याचं रोगनिदान केलं जातं। मित्रांनो, अशा पद्धतीने जर रोगनिदान केलंय, डॉक्टर आणि रुग्ण ह्या दोघांचा समन्वय करून जर समजा आपण रोगाचं निदान केलंय, रोग निश्चित बरा होतोय। डॉक्टरला समजलं पाहिजे की मी काय औषध द्यायचे, आणि रुग्णांनी आपल्या कुठल्याही ज्या काही रोगाच्या बाबतीत गोपनीय गोष्टी आहेत, उदाहरणार्थ तुम्ही ड्रिंक करत आहात, तुम्ही स्मोक करत आहात, किंवा तुम्हाला एखादं काही असं व्यसन आहे, गांजा आहे, अफू आहे, चरस आहे, असं आहे, तर ते तुम्ही सर्व सांगा। आणि मित्रांनो, मी एक ऑब्झर्व माझ्या वैयक्तिक ह्या 35 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असं एक मी ऑब्झर्व केलेलं आहे की तुमचा रोग व तुमचं मन ह्या दोन्ही गोष्टी ह्याला जबाबदारी असतात। सध्या ह्या दसऱ्याच्या मुहूर्तापासून आम्ही असं एक नवीन योजना चालू केलेली आहे की तुम्ही कुठलाही रुग्ण असो, वातेचा रोगी असो, तुमचा स्लीप डिस असो, तुमची नस दबलेली असो, तुम्हाला पित्ताचा विकार असो, हृदयरोग आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कॅन्सर आहे, पॅरालिसिस आहे, मित्रांनो लठ्ठपणा आहे, किंवा एखादं औषधं घेऊनही आपण नीट होत नाही, असं जर असेल तर माझ्या शिवधाम सरकार आश्रमामध्ये आपल्याला राहण्याची, ट्रीटमेंटची, म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट, त्याच्यानंतर फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, मॅग्नेटोथेरपी आणि हिप्नोटिझम, तसेच आपल्याला औषधासाठी 7 दिवसासाठी फक्त माझ्याकडे राहायचं आहे। आपण कुठल्याही रोगाने जर पीडित असाल आणि आपल्याला जर खरोखर फरक नसेल, आता उदाहरणार्थ आमच्या इथं काही पॅरालिसिसचे पेशंट जे उचलून आणलेले आहेत, तर मित्रांनो त्यांच्या मनात शंका असतो की आपण नीट होतो किंवा नाही। तर मित्रांनो, ते तिथून त्याला उचलून घेऊन येतात आणि ते चालत जातात। परंतु हे ट्रीटमेंट करत असताना मी पण एक ऑब्झर्व केलंय, फार मोठं ट्रीटमेंट मी देतोय, फार संशोधित ट्रीटमेंट देतोय असं काहीही नाही, परंतु डॉक्टरांनी पूर्ण वेळ पेशंटला दिला पाहिजे। हा असा पूर्ण वेळ देण्यासाठी आपण 7 दिवसासाठी माझ्या शिवधाम सरकारमध्ये आपण ॲडमिट राहू शकता। फक्त खर्च 1000 रुपये एका दिवसाचा आहे। ह्या संधीचा लाभ घ्या आणि जे काही कुठल्याही आपण रोगाने पीडित असाल, त्यामध्ये जर आपण औषध गोळ्यांमध्ये खितपत असाल तर त्यामध्ये मी तुम्हाला फक्त 7 दिवसामध्येच त्यांना मुक्ती देतोय। निश्चित 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 ह्या संधीचा लाभ घ्या। ट्रीटमेंट करत असताना तुमचा शारीरिक दोष काय आहे ह्यावर तर आपण ट्रीटमेंट करतोय, परंतु मित्रांनो, मानसिक दोष हा शरीरामध्ये असतो। तो मानसिक दोष आपल्या मनाजोगे काही कामं होत नाहीत, आपल्याला जो पाहिजे तो पैसा मिळत नाही, आपल्याला जे काही आपले नातेवाईक मंडळी आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, ह्याकडे आपल्याला काही रिस्पॉन्स मिळत नाही पाहिजे तसा,
आपल्या मनाजोगे ते वागत नाहीत, त्यामुळं आपलं चित्त सकाळीच भ्रष्ट होऊन जातं आणि हे चित्त एक वेळ भ्रष्ट झाल्यानंतर तुमची पाचनावस्था बिघडते. पाचनावस्था बिघडल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये सप्तधातू तयार होत नाहीत. रस, रक्त, मेद, मांस, अस्थि, मज्जा, वीर्य जे काही आपण म्हणतो हे तुमच्या शरीरामध्ये तयार होत नाहीत आणि हे जर तयार झाले नाही तर तुमच्या शरीराचं पालन पोषण होत नाही. त्यामुळं प्रत्येक रुग्णाला आम्ही योग, मेडिटेशन हे वैयक्तिकरित्या करून घेतोय. त्याच्या मनावर परिणाम झाला पाहिजे, त्याच्या मनामध्ये घुसून त्याचा इलाज केला गेला पाहिजे. म्हणून ह्या संध्येचा आपण शिवधाम सरकारमध्ये कधीही दररोज ऍडमिशन चालू आहेत. शिवधाम सरकारमध्ये रोग कुठलाही असो, चिंता करू नका. कितीही मोठ्या डॉक्टरने जर तुम्हाला सांगितलं असेल की हा नीट होऊ शकत नाही, तुम्ही आता बरे होऊ शकत नाही, मी तुम्हाला सांगतो, मी औषध देतो, तो दुरुस्त करतो. ह्या संध्येचा लाभ घ्या. ओम नमो नारायण.